जोडायला. हा म्हणजे काय झालं बघा, वन रोटेशन म्हणजे काय, इकडे बघा तुम्हाला रोटेशन दाखवतो मी. कसं दाखवतो मला आता, ही माझा ओए आहे. काय हा ओए आहे. ही हात माझा फिरून असाच परत फिरून इथं आला. हे असं की जरा 360 झाला. हात फिरून माझा कुठं आला, असा हात फिरत परत गेला ना, इथं आला. आला का इथं असं आला. ह्याला काय म्हणायचं, हाफ रोटेशन झालं. किती झालं हाफ रोटेशन. माझा ही हात ही ओए आहे, हा ओए माझा इथं आहे, फिरून कुठं आला इथं असा. किती झाला 90चा अँगल झाला. म्हणजे हात माझा असा फिरून इथं आला की 360, ह्याला म्हणायचं वन रोटेशन. हा माझा हात इथनं असा फिरून इथं येऊन थांबला, हे किती झालं हाफ रोटेशन. म्हणजे किती असतं 180. आणि हा हात माझा इथनं फिरून इथपर्यंत असा आला, ह्याला काय म्हणायचं 1/4 रोटेशन ऑफ, सॉरी 1/4 ऑफ वन रोटेशन. त्याला किती म्हणायचं 90चा अँगल म्हणायचं. हे 3 टाईप आपण बघितले. कितीचं बघितलं, वन रोटेशन म्हणजे 360, हाफ रोटेशन म्हणजे 180 आणि 1/4 रोटेशन ऑफ वन रोटेशन म्हणजे 90 डिग्री. हे झालं लक्षात. आता आपल्याला अँगल इन स्टँडर्ड पोझिशन हा पॉईंट बघायचा. स्टँडर्ड पोझिशनचा अँगल कशाला म्हणायचं, फार सोपं आहे. स्टँडर्ड पोझिशनचा अँगल आपण कशाला म्हणतो, तर काय म्हणले बघा, इन द रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम द डिरेक्टेड अँगल विथ द व्हर्टेक्स ॲट ओरिजिन O and the initial ray along with the positive x-axis is called as a standard position angle. तर स्टँडर्ड पोझिशनचा अँगल म्हणजे काय बघा, परत लक्ष द्या. इन द रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम, कसली सिस्टीम आहे, रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. डिरेक्टेड अँगल विथ इट्स व्हर्टेक्स ॲट ओरिजिन O and the initial ray along the positive x-axis is called angle in a standard position. एखाद्या अँगलला तो स्टँडर्ड पोझिशनचा अँगल आहे असं कधी म्हणायचं, तर तो काउंटिंग करताना एक्स पासून सुरुवात व्हायला पाहिजे, एक्स ॲक्सिस पासून सुरुवात व्हायला पाहिजे. बघा आता स्टँडर्ड पोझिशनचा अँगल. आता तुमच्या समोर इथं असं डायग्राम आहे. इथं काय दिले, ओ दिले, इथं एक्स दिले. मला एक अँगल मोजायचा आहे. पहिला अँगल असा इथे दिसतोय. इथं काय दिसतंय तुम्हाला, हा पी म्हणलेला XOP हा अँगल आहे. काय बघा, कुठला अँगल आहे, अँगल बघा लक्ष द्या इकडे व्यवस्थितपणे. इकडे बघा डिरेक्टेड अँगल आहे. कसला आहे, डिरेक्टेड अँगल. डिरेक्टेड अँगल XOP हा स्टँडर्ड पोझिशनचा अँगल आहे का नाही, आहे. का स्टँडर्ड पोझिशनचा अँगल आहे, त्याची सुरुवात कुठनं झालेली आहे, एक्स ॲक्सिस पासून. सुरुवात कुठनं झालेली आहे, एक्स ॲक्सिस पासून. आपण मोजायला सुरुवात कुठनं केली, इथनं एक्स पासून सुरुवात केली ना, त्यामुळे त्याला काय म्हणायचं, एक्स ॲक्सिस पासून मोजायला अँगल सुरुवात केली त्याला म्हणायचं स्टँडर्ड पोझिशनचा अँगल. बघा आता इथं XOP. आता आपण दुसरा अँगल कुठला आहे, XOQ. कुठला अँगल आहे, XOQ. कुठला XOQ, XO आणि Q कुठे दिसतात, हा Q. म्हणजे असा अँगल XOQ. हा सुद्धा कसला आहे, XOP, XOQ आणि XOR. XOR कुठे दिसतो बघा, XO बघा, हे XOR हा अँगल असा निगेटिव्ह आहे. म्हणजे असा फिरला की पॉझिटिव्ह, असा फिरला की निगेटिव्ह. आता इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर हा जो अँगल असा दिसतोय, हा जो अँगल दिसतोय, त्याची सुरुवात कुठं आहे, एक्स ॲक्सिस पासून ती वाढायला चालू होते. ही कुठला ॲक्सिस आहे, एक्स ॲक्सिस. हितनं असं किती बी लावून जाते, काय देणे घेणे आपल्याला. हितनं सुरुवात होते, इकडे किती जाऊ द्या. सुरुवात कुठं आहे, सुरुवात एक्स ॲक्सिस वरनं पाहिजे. सुरुवात कुठनं पाहिजे, एक्स ॲक्सिस. इथं बघा, इथनं या अँगल तुमचा खाली इथं गेलाय, हे असा गेलाय. सुरुवात कुठं आहे, सुरुवात एक्स ॲक्सिस पासून. कुठे बी जाऊ द्या, बघा इथनं गेला, इकडे पुढे गेला, कुठे जाते देणे घेणे नाही. हितनं सुरुवात केली, पुढे गेला, कुठे जाते काय देणे घेणे नाही. सुरुवात कुठं आहे, एक्स ॲक्सिस वरनं सुरुवात पाहिजे. इथं बघा, इथनं इकडे गेला, कुठे जाऊ दे, इकडे आपल्याला देणे घेणे नाही. पण सुरुवात कुठं आहे, एक्स ॲक्सिस पासून. जर अँगलची सुरुवात एक्स ॲक्सिस पासून असेल त्याला म्हणायचं स्टँडर्ड अँगल. आर स्टँडर्ड पोझिशन. ह्यांची पोझिशन कशी आहे, स्टँडर्ड. आता परत बघा, POQ. कुठला अँगल घेतला आपण, POQ. सुरुवात कुठं आहे अँगलची, कुठनं सुरुवात आहे, OP ह्या लाईनवरनं. सुरुवात कुठं झाली, OP पासून सुरू झाला, इथं संपला. हा स्टँडर्ड पोझिशनचा अँगल नाही. कुठनं सुरुवात झाली, OP वरनं सुरुवात झाली, मधनच. सुरुवात कुठनं व्हायला पाहिजे खरं, हितनं. तर त्याला काय म्हणायचं, स्टँडर्ड पोझिशनचा अँगल. मग ह्याला काय म्हणतो, XOR आर द स्टँडर्ड पोझिशन म्हणलं. बट POQ जो आहे तो स्टँडर्ड पोझिशन, नॉट स्टँडर्ड पोझिशन. मी तुम्हाला अजून सांगतो, इकडं हा अँगल
कुठला अँगल नाव सांगा या अँगलचं मला असा इथनं इथपर्यंत नाव सांगा अँगलचं अँगलचं नाव सांगा की एक्स वाय कसा अरे ह्या अँगलचं नाव सांगा ना ही काय कुठला ऍक्सिस आहे हा वाय ऍक्सिस हा कुठला आहे असा वाय ओ एक्स डॅश आहे काय इकडे एक्स डॅश तर अँगल वाय ओ एक्स डॅश हा स्टँडर्ड पोझिशनचा अँगल आहे का नाही येस किंवा नो सांगायचं फक्त विचार तर करायचाच नाही काय हा स्टँडर्ड पोझिशन कधी होतो स्टँडर्ड पोझिशन अँगल कशाला म्हणा आता काय एवढ्या बोलून काय सांगितलं मी स्टँडर्ड पोझिशनचा अँगल कधी होतो आता ही कुठनं सुरुवात झालाय मग स्टँडर्ड पोझिशन होईल का मग संपलं ना विषय विचार करण्यासारखं काय आहे जिथे विचार करणार तिथे विचार करताय इथे विचार करायचा काय आहे विषय इथनं तुम्हाला काय म्हणलंय अँगलची सुरुवात वाय पासून इथनं अशी इकडे झाली स्टँडर्ड पोझिशनचं होऊ शकत नाही सुरुवात इथनं असतं स्टँडर्ड पोझिशन म्हणलं असतं आपण आता दुसरं सांगा आणखी आता सांगा बरं का नाही ही कुठला ऍक्सिस आहे मग बरं हा तरी बरोबर सांगितलं तो कुठनं पाहिजे नुसतं एक्स पासून पाहिजे ना आता पाहिजे काय म्हणलं डेफिनेशन आहे इन द रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम अ डिरेक्टेड अँगल विथ इट्स व्हर्टेक्स ॲट अ ओरिजिन ओ अँड इनिशियल रे अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस कुठनं पाहिजे पॉझिटिव्ह सुरुवात ही इथनं आता बघा कशाला काय म्हणतात हे पण इथनं आता नवीन एक कन्सेप्ट आपल्याला शिकायला मिळालं ही कोऑर्डिनेट सिस्टीम असते बरोबर आहे का ह्याला काय म्हणायला माहित आहे का हे तिथं ओ असतो इथे काय असतो एक्स असतो इथे काय असते वाय असते खाली काय असते वाय डॅश असते इकडे काय असते एक्स डॅश असते नीट लक्षात ठेवा इथं महत्वाचं आहे आता परत सांगतो मला त्यात आठवल्यामुळे हितनं इथपर्यंत कसला अक्ष असतो हा पॉझिटिव्ह ह्या ऍक्सिसला काय नाव आहे पॉझिटिव्ह ऍक्सिस हा पॉझिटिव्ह ऍक्सिस आहे हितनं इथपर्यंत हा ऍक्सिस कसला आहे निगेटिव्ह ऍक्सिस हा वरचा कसला ऍक्सिस आहे पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस ह्याला काय म्हणायचं पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस निगेटिव्ह एक्स ऍक्सिस हा पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस आणि हा खाली निगेटिव्ह वाय ऍक्सिस म्हणून आपण लिहिताना बघा याच्यावर एक ह्याला पॉझिटिव्ह व्हॅल्यू असते इकडे पण निगेटिव्ह असतं इकडे खाली बरोबर नाही ते म्हणणार कशावरून तर बघा इथे काय येतो आपण एक इथे काय येतो दोन इथे काय येतो तीन इथे काय येतो चार इथे खरं तर काय असतं प्लस असतं बरं या पुढं लिहित नाही इथे काय असतं -1 -2 इकडं -3 इकडे काय निगेटिव्ह इकडे खाली काय असतं निगेटिव्ह इकडे वर काय असतं 1 2 3 म्हणजे काय असते पॉझिटिव्ह इकडे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस हा पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस हा निगेटिव्ह एक्स ऍक्सिस हा निगेटिव्ह वाय ऍक्सिस एक्स आणि वाय हा निगेटिव्ह वाय ऍक्सिस हा निगेटिव्ह एक्स ऍक्सिस हा पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस कळतं लक्षात आलं मग स्टँडर्ड अँगल कधी म्हणायचं जर पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पासून इकडे सुरुवात होऊ द्या किंवा हितनं असा इकडे अँगल जाऊ द्या हितनं सुरुवात झालेल्या अँगलला काय म्हणायचं स्टँडर्ड अँगल म्हणायचं काय म्हणायचं स्टँडर्ड अँगल असं म्हणायचं या आता मी समजा इथनं एखादा अँगल असा इकडे गेला असा हा ही कसला अँगल आहे काय ते नाव त्या अँगलचं नाव सांगा त्या अँगलचं नाव सांगा की डिरेक्टेड तर आहेच एक्स अँगल 3 मध्ये असतो ना एक्स ओ एक्स डॅश कारण बघा इथं एक्स ओ ला गेलो परत ओ पासून एक्स डॅश ला गेलो आता तुम्हाला समजा अजून एक सांगतो तुम्हाला बघा हा अँगल सांगा एक्स ओ वाय डॅश कसला आहे डिरेक्टेड आहे असं काढायचं त्यात नाशे रेष मारली की डिरेक्टेड आहे म्हणायचं तर डिरेक्टेड अँगल आहे असा खाली आरो काढला की क्लॉकवाईज आहे म्हणायचं आणि असा वर आरो काढला की अँटी क्लॉकवाईज आहे म्हणायचं आता हे कसला आहे क्लॉकवाईज आहे मग हा अँगल जो आहे तो कसला आहे स्टँडर्ड आहे का आहे स्टँडर्ड का सुरुवात कुठनं झाली
पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पर्यंत, नुसतं एक्स म्हणून पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस सुरुवात झाली. कळले स्टँडर्ड अँगल काय आहेत. त्यानंतर पुढे आपल्याला शिकायचंय अँगल इन अ क्वाड्रंट. काय शिकायचं आपल्याला, अँगल इन अ क्वाड्रंट. हे तर लय सोपं आहे. जसं जसं लेक्चरला टाइम वाढेल तसं तसं काय होणार आहे, सोपं होत जाणार आहे. ओके ना. जरी जावळे आले तरी दीर्घ श्वास घ्यायचा आणि बसायचं, तसंच समजून घ्यायचं. आता काय करता मग, अँगल इन अ क्वाड्रंट. अँगल इन अ क्वाड्रंट. किती क्वाड्रंट आहेत एकूण, चरण किती आहेत. पहिले चरण त्याला काय म्हणतो आपण, क्वाड्रंट. पहिलं याला काय म्हणतो, फर्स्ट चरण. पहिलं चरण हे, दुसरं चरण हे काय असतं, तिसरं चरण हे काय असतं, चौथं चरण. ह्याला म्हणायचं पहिला क्वाड्रंट. ह्याला काय म्हणायचं, हा भाग काय इथनं एवढा, हा इथनं एवढा भाग कुठला आहे, पहिला क्वाड्रंट. ह्याला काय म्हणतो आपण, फर्स्ट क्वाड्रंट. ह्याला काय म्हणतो आपण, सेकंड क्वाड्रंट. ह्याला काय म्हणतो आपण, थर्ड क्वाड्रंट. ह्याला काय म्हणतो आपण, फोर्थ क्वाड्रंट. पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं चरण. तर आता त्याच्यामधल्या अँगलचा आपण अभ्यास करतो. बघा काय म्हणलंय, अ डिरेक्टेड अँगल इन अ स्टँडर्ड पोझिशन इज सेड टू बी द पर्टिक्युलर क्वाड्रंट इफ इट इज टर्मिनल रे लाइज इन दॅट क्वाड्रंट. मग आता तुम्हाला एखाद्या अँगल कुठल्या क्वाड्रंट मध्ये सांगायचं, त्याचा टर्मिनल रे जो असतो तो ह्याच्यापैकी कुठल्या रे काय येतो. आता तुम्हाला समजा असा अँगल आला, हा अँगल कुठल्या क्वाड्रंट मध्ये, म्हणजे ज्या वेळेला तुम्ही एखादा अँगल दाखवताय त्यातला टर्मिनल रे जो आहे तो त्या क्वाड्रंट मध्ये असतो. आता ह्याचा ही कुठला झाला, इनिशियल. हा काय झाला, इनिशियल आर्म झाली. आणि ही काय झाली, टर्मिनल आर्म झाली. टर्मिनल आर्म ही इनिशियल आर्म आणि इथे काय अँगल झाला, इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म कुठे आली, कुठल्या क्वाड्रंट मध्ये आली, ती फर्स्ट. ही कुठला क्वाड्रंट आहे, पहिला क्वाड्रंट. हा कुठला आहे, दुसरा. हा कुठला आहे, तिसरा. हा कुठला आहे, चौथा. टर्मिनल आर्म कुठे आली, आता कुठल्या क्वाड्रंट मध्ये आली, पहिल्या. त्यामुळे हा अँगल कुठल्या क्वाड्रंट मधला झाला, पहिल्या क्वाड्रंट मधला झाला. हे लक्षात. आता इथे दाखवले तुम्हाला ओळखायचं. आता इथे डिरेक्टेड अँगल XOP, XOQ, XOR लाइज इन फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट आणि थर्ड क्वाड्रंट रिस्पेक्टिव्हली. बघूया आपण. बघा आता कुठला सांगितला पहिला, बघा XOP. कुठे आहे XOP, XO कुठल्यातलं बघतोय आपण नेमकं, नाही फिगर 1.8 मधलं रे, तरी म्हणजे इथं 1.8 आहे ना. 1.8 म्हणजे वर झाला एक. इथं आता हा अँगल बघा, पहिला अँगल कुठला म्हणले बघा, हा अँगल काय म्हणले, अँगल XOP. हा कसला आहे, डिरेक्टेड आहे. एक्स कुठनं चालू झालाय, XOP. कुठल्या क्वाड्रंट मध्ये आला, हा कुठल्या क्वाड्रंट मध्ये आला, पहिल्या क्वाड्रंट मध्ये आला. परत दुसरा कुठला अँगल आहे, XOQ. कुठे XOQ, कुठे XOQ, XOQ. कुठे टर्मिनल आर्म कुठे आहे, दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये. म्हणजे कुठल्या क्वाड्रंट मध्ये चालतो, दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये. परत XOR सांगा, XOR कुठल्या क्वाड्रंट मध्ये आला. ही टर्मिनल आर्म कुठे आला, तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये. अँगल कुठल्या क्वाड्रंट मध्ये गेला, तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये. म्हणून इथं म्हणले पहिल्या क्वाड्रंट मध्ये, दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये, तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये. म्हणले फर्स्ट, सेकंड आणि थर्ड क्वाड्रंट रिस्पेक्टिव्हली. म्हणजे रिस्पेक्टिव्हली म्हणजे क्रमाने. रिस्पेक्टिव्हली म्हणजे काय, क्रमाने. आता क्वाड्रंटल अँगल हे तर लय सोपं आहे. क्वाड्रंटल अँगल म्हणजे काय असतं बघा, तर क्वाड्रंटल अँगल कशाला म्हणायचं आपण, काय म्हणतो याला, क्वाड्रंटल अँगल. क्वाड्रंटल अँगल म्हणजे जो अँगल, ज्या अँगलची सुरुवात एक्स ऍक्सिस वरनं होती, वाय वर थांबती, किंवा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वरनं ठेवून निगेटिव्ह ऍक्सिस वर जाते, किंवा पॉझिटिव्ह ऍक्सिस न सुरुवात होऊन निगेटिव्ह वाय वर जाते, किंवा ज्या अँगलची सुरुवात ऍक्सिस वरनच होती ना ऍक्सिस वरच थांबते, त्याला काय म्हणतो आपण, क्वाड्रंटल अँगल म्हणतो. क्वाड्रंटल कसले अँगल, क्वाड्रंटल. आता इथे जेवढे अँगल आहेत त्याची सुरुवात ऍक्सिस वरनं झालेली असते ना ऍक्सिस वर जाऊन थांबलेली असते. आता ही पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, हा निगेटिव्ह एक्स ऍक्सिस, हा पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस, हा निगेटिव्ह वाय ऍक्सिस. अँगलची सुरुवात
म्हणजे अँगलची सुरुवात ह्या रेषेवरून व्हायला पाहिजे, ह्या रेषेवर जायला पाहिजे, ह्या रेषेवरून व्हायला पाहिजे, ह्या रेषेवर जायला पाहिजे, ह्या रेषेवर होऊन ह्या रेषेवर जायला पाहिजे. ह्याला काय म्हणायचं? क्वाड्रंटल अँगल. कसला अँगल म्हणायचं त्याला? क्वाड्रंटल. बघा आता इथं तुम्हाला पहिला अँगल दिसतो इथं, द डिरेक्टेड अँगल इन अ स्टँडर्ड पोझिशन हुज डिरेक्टेड अँगल पाहिजे आणि तो कसला पाहिजे? स्टँडर्ड पोझिशन. स्टँडर्ड पोझिशनचा अँगल कुठून सुरुवात होतो? एक्स पॉझिटिव्ह. मग तुम्ही ह्या डायग्राम मध्ये बघा, जरा थोडंसं ऑब्झर्व करा. मी तुम्हाला सांगताना आता चुकीच सांगितलंय की इथं इकडे बघा, हितनं सुरुवात व्हायला पाहिजे इथं संपायला पाहिजे, हितनं सुरुवात व्हायला पाहिजे इथं संपायला पाहिजे, हितनं सुरुवात होऊन इथं संपायला पाहिजे, हितनं सुरुवात होऊन इथं संपायला पाहिजे, हितनं सुरुवात होऊन इथं संपायला पाहिजे. सुरुवात सगळ्याची कुठं आहे हो? सगळ्याची सुरुवात कुठं आहे? पॉझिटिव्ह एक्सवरून. म्हणजे असे अँगल की ज्याची सुरुवात पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वरून होते आणि त्याचा शेवट कुठल्या तरी एका ह्या टर्मिनल आर्मवर होतोय, कुठल्या तरी एका ऍक्सिस वरतीच होतोय. मग तो पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर, निगेटिव्ह एक्स ऍक्सिस वर किंवा पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस वरती. ह्याला कसले अँगल म्हणायचं? क्वाड्रंटल. बघा आता या ठिकाणी दिले, द डिरेक्टेड अँगल इन अ स्टँडर्ड पोझिशन. आता तो पहिल्यांदा डिरेक्टेड अँगल असतो, स्टँडर्ड पोझिशन मध्ये असतो आणि हुज टर्मिनल रे लाईज अलॉंग एक्स ऍक्सिस ऑर वाय ऍक्सिस. त्याचा टर्मिनल रे कुठं पाहिजे? हुज टर्मिनल रे लाईज ऑन एक्स ऍक्सिस ऑर वाय ऍक्सिस इज कॉल्ड ॲज अ क्वाड्रंटल अँगल. त्याला काय म्हणायचं? क्वाड्रंटल अँगल असं म्हणायचं. बघा मग सुरुवात कुठनं झाली याची? बघा आता मी तुम्हाला काही उदाहरण दिलेत, कळलं का? अँगलचे डेफिनेशन, अ डिरेक्टेड अँगल इन स्टँडर्ड पोझिशन हुज टर्मिनल आर्म, कशामध्ये थांबतोय? हुज टर्मिनल आर्म लाईज अलॉंग एक्स ऍक्सिस ऑर वाय ऍक्सिस, सच अँगल इज कॉल्ड ॲज अ क्वाड्रंटल अँगल. अशा अँगलला काय म्हणायचं? क्वाड्रंटल अँगल. कळलं क्वाड्रंटल अँगलचं काय? ओके. मग आता बघा इथं हे सुरुवात कुठला आहे? पहिला एक्स ओ पी. एक्स कुठं आहे? एक्स ओ आणि पी. एक्स ओ पी म्हणजे तिथूनच सुरुवात झाली तिथे संपला, म्हणजे झिरो अँगल आहे. कुठला अँगल आहे हा? बघा की एक्स ओ आणि पी अँगल आहे. तर हा एक्स ओ पी जो अँगल आहे, एक्स ओ पी अँगल, तो कसला अँगल आहे? 0 डिग्री अँगल आहे. किती अँगल आहे? 0 डिग्री. येतो हितनं सुरुवात झाली इथं संपला, म्हणजे तो किती अँगल झाला? 0 डिग्री. कसला आहे तो? डिरेक्टेड. परत पुढं एक्स ओ क्यू. एक्स ओ क्यू कुठं सुरुवात झाली? इथं सुरुवात झाली, इथं संपला. हा कसला अँगल आहे? कसला अँगल आहे हा? तर क्वाड्रंटल अँगल आहे. सुरुवात कुठं आहे? एक्स ऍक्सिस वरनं पॉझिटिव्ह. तो स्टँडर्ड पोझिशनचा अँगल आहे, क्वाड्रंटल अँगल आहे, 90 डिग्रीचा अँगल आहे आणि पॉझिटिव्ह डिरेक्शन आहे त्याची आणि अँटी क्लॉकवाईज आहे. आलं लक्षात? तर एक तुम्हाला सांगायचं काय, क्वाड्रंटल अँगल कशाला म्हणायचं? क्वाड्रंटल अँगल कशाला म्हणायचं? ज्या अँगलची सुरुवात पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पासून सुरुवात होते आणि एंड हा एक्स ऍक्सिस वर किंवा वाय ऍक्सिस वर येऊन थांबतो, त्याला काय म्हणायचं? क्वाड्रंटल अँगल. बघा अँगलची सुरुवात कुठून झाली? इथनं. शेवट कुठं झाला? वाय वर. अँगल सुरुवात कुठून झाली? इथनं. शेवट कुठं झाला? ह्याच्यावर. हे लक्षात घ्या. हा मॅडम, लेक्चरला 2 मिनिटांना फोन करू, थोड्या वेळाने परत करतोय. झालं, थोड्या वेळ फोन करतो. तर येत लक्षात तुमच्या. तर इथं तुम्हाला कळलंय काय सांगायचं ते. तर इथून तुम्ही स्टँडर्ड पोझिशन म्हणजे काय? ज्याची सुरुवात पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पर्यंत म्हणजे स्टँडर्ड पोझिशन. तर तुला काय म्हणतो याला? क्वाड्रंटल अँगल कशाला म्हणायचं? कळलं का? क्वाड्रंटल अँगलची सुरुवात ही स्टँडर्ड पोझिशन अँगल पासूनच असते, लक्षात घ्या. त्याच्या अँगलची सुरुवात पॉझिटिव्ह ऍक्सिस पासून होते आणि त्याचा शेवट जे आहे तो कुठं होतो? कुठल्या तरी एका ऍक्सिस वरती, म्हणजे पॉझिटिव्ह ऍक्सिस वरती होईल किंवा निगेटिव्ह ऍक्सिस वरती होईल, लक्षात ठेवा. जर ह्याला काय म्हणायचं? स्टँडर्ड पोझिशनचे अँगल आणि क्वाड्रंटल अँगल सुद्धा म्हणलं तरी चालते. परत त्यानंतर बघणार आहे आपण को टर्मिनल अँगल. काय म्हणतोय आपण? को टर्मिनल अँगल. किती पेज झाले आपली? 3 पेज झाले. अजून किती पेज राहील आपली? बसताय ना? कव्हरला पण आले आता. किती राहिले? पॉईंट एक्सरसाइज पर्यंत जायला पाहिजे. हा चॅप्टर ना? आता किती झाली ती? अजून किती? 3 त्रिक 9. मग आता अजून 3 पट वेळ लागतो एवढ्याचा. म्हणजे किती वाजते ना? 12-1 वाजतात ना? किती वाजले ते आता? मग काय अडचण आहे? मग मी तुम्हाला म्हणली 12-1 वाजते ना. आता कुठला चालू आपला मग? को टर्मिनल अँगल.
मी 9 तास सलग शिकवू शकतो. किती? 9 तास माझा रेकॉर्ड आहे. मी 9 तास सलग शिकवलेला आहे. त्यामुळे तुम्ही थाकचाल बसून मला शिकवून मी 9 तास सलग शिकवू शकतो. माझा 9 तासाचा रेकॉर्ड आहे. मी एकदा 9 तास सलग शिकवलं होतं. त्यामुळे तुम्ही बसा, माझं काय चालू असतं, काय मला अडचण. मी फक्त पाण्याची बाटली आणून ठेवणार, गोटला एक घोट टाकलं की मला काय अडचण येत नाही, त्याला काय अडचण येत नाही. किती वेळ शिकवू शकतो. तर कोटरमिनल अँगल म्हणजे काय असतं बघा. कसं डोक्यात बसून आता अरे कोटरमिनल अँगल, कोटरमिनल सांगतो बघा, लक्ष द्या. आता कोटरमिनल एकदा सांगतो, शेवटचा आहे कोटरमिनल. घ्यायचं ना. डिरेक्टेड अँगल इन स्टँडर्ड पोझिशन having the same terminal ray are called कोटरमिनल अँगल. बघा कोटरमिनल मध्ये विशेष काय आहे, जिथून सुरुवात झाली तिथंच माघार आहे, त्याला म्हणतात कोटरमिनल अँगल. काय म्हणतात त्याला बघा. डिरेक्टेड अँगल इन स्टँडर्ड पोझिशन हॅव्हिंग सेम टर्मिनल रे. कसला? सेम टर्मिनल रे आर कॉल्ड कोटरमिनल अँगल. बघा ह्या अँगलची सुरुवात कुठनं झाली ती, असा नाही, कुठला अँगल आहे कोटर, एक मिनिट. डिरेक्टेड अँगल इन स्टँडर्ड पोझिशन हॅव्हिंग द सेम टर्मिनल रे. त्याचं सुरुवात कुठनं येऊ द्या, त्याचा शेवट कुठं असला पाहिजे, एका ठिकाणी असला पाहिजे. आता तुम्हाला सेम टर्मिनल बघा इकडं, हा 30चा अँगल कुठनं सुरुवात झालाय, इथनं झालाय आणि इथं थांबलाय. आणि दुसरा बघा, ही इथनं सुरुवात झालाय आणि शेवट कुठं झालाय, इथं झालाय. त्याची सुरुवात ही स्टँडर्ड पोझिशन पासून व्हायला पाहिजे. म्हणजे स्टँडर्ड अँगल म्हणतो आपण. कोटरमिनल अँगल दोन्ही पण कसे असतात, स्टँडर्ड असतात. त्याची सुरुवात पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पासून व्हायला पाहिजे आणि शेवट मात्र त्या दोन अँगलचा कुठं व्हायला पाहिजे, एका टर्मिनल व्हायला पाहिजे. आता बघा इथं 2 अँगल आहेत. कोटरमिनल अँगल काढण्यासाठी किमान 2 अँगल लागतात. आता हा 30 डिग्रीचा अँगल आहे का बघा, लक्ष इकडे. कोटरमिनल कशाला म्हणतोय बघा. आता कोटरमिनल मध्ये काय सांगितलंय बघा. बघा कोटरमिनलची काय भानगड आहे. इथं हा अँगलची सुरुवात कुठनं झाली हो, इथनं झाली, इथं संपला. हा कितीचा अँगल, 30चा आहे, बरोबर आहे का. आता हा जो अँगल आहे तो सुरू झाला इथं असाच फिरून कुठं आला, इथं मागा. 30चा संपलाय कुठं, बीलाच. 30चा कुठं संपला होता, ओ बीलाच संपला होता. आणि 390चा बघा इथनं इथपर्यंत, ही 390 म्हणजे इथनं असाच फिरून इथं आला. हे किती आहे, 390चा आहे. त्याची सुरुवात कुठनं झाली, ओ एनं सुरुवात झाली आणि बीला संपला होता. ह्याची बी ओ एनं सुरुवात आहे आणि संपला कुठं, संपला कुठं, ओ बीला, बरोबर आहे का. संपला कुठं, ओ बीला. म्हणजे ज्यावेळेला अशा अँगलला सुरुवात आणि शेवट काय असायला पाहिजे, एक असायला पाहिजे. सुरुवात आणि शेवट एक असायला पाहिजे. त्या अँगलला काय म्हणतो आपण, कोटरमिनल अँगल असं म्हणतो. बघा आता दोन्हीची बी सुरुवात आणि शेवट सारखाच आहे, परंतु अँगल वेगवेगळे आहेत. ह्याची सुरुवात कुठनं झाली, ह्या ऍक्सिस वरनं. शेवट कुठं झालाय, ह्या ऍक्सिस वरती. तो कितीचा आहे, 30चा आहे. दुसरा बघा, सुरुवात कुठनं झाली, एक्स ऍक्सिस वरनं. शेवट कुठं झालाय, ह्याच्यावरती. ती किती आहे, 390. ती किती आहे, 30 आहे. फक्त ह्याने एक रोटेशन जास्त मानले. सुरुवात दोन्हीची सेम आहे, शेवट दोन्हीचा सेम आहे, पण अँगल मात्र कसा आहे, वेगवेगळा आहे. अशा अँगलच्या जोडीला काय म्हणायचं, कोटरमिनल अँगल. सुरुवात आणि शेवट काय पाहिजे, स्टँडर्ड पोझिशनचा पाहिजे. सुरुवात स्टँडर्ड पोझिशन व्हायला पाहिजे आणि शेवट कुठल्या तरी एका टर्मिनल आर्मल व्हायला पाहिजे. अशा आता 30 आणि 390 हे दोन्ही कशाची जोडी आहे, मग कोटरमिनल अँगलची जोडी आहे. कसली अँगलची जोडी आहे, कोटरमिनल अँगलची जोडी आहे. आणि लक्षात ठेवा, कोटरमिनल अँगलची जोडी आहे का नाही कसं ओळखायचं, त्यांची वजाबाकी 360च्या पटीमध्ये यायला पाहिजे. मोठ्यातून लहान अँगल वजा करायचा आणि तो 360च्या पाड्यामधला यायला पाहिजे. बघा 390 मधनं 30 वजा करा, किती येतं, 360 येतं. म्हणजे समजून घ्यायचे हे दोन्ही अँगल कसे आहेत, कोटरमिनल आहेत. आता बघा माझ्याकडे 720चा एक अँगल आहे, 360चा एक अँगल आहे. ह्यांची वजाबाकी करा, किती येईल, 360. म्हणजे याचं उत्तर हा, हे दोन्ही जोडी कशाची आहे, मग कोटरमिनलची जोडी आहे. समजा आता माझ्याकडे एक अँगल आहे असा, किती आहे, -330 आहे आणि -30. किती होते, थांबा. हा आता यांची वजाबाकी करा, मोठ्यातून लहान वजा करा. मोठा अँगल कुठला आहे दोन्ही पैकी, लहान कुठला आहे, मोठा कुठला आहे, -30.
मोठ्यातून लहान वजा करा. बरं तुम्हाला आता हे सांगतो, वजा 5 मोठं का वजा 1 मोठं? हा -5 -1 मोठं का -5 मोठं? मला सांग पहिल्यांदा. -1 मोठं. कशावरती? रिअल लाईन वरती असतं ना. इथं 0 असतं, इथं 1 असतं, इथं काय असतं 2 असतं, इथं 3 असतं, इथं -1 असतं, इथं -2 असतं, इथं -3 असतं. तुम्हाला एवढं तर कळतं. काय कळतं एवढं? तर बघा इकडे वाढत चालले आणि इकडे काय होतंय? कमी होय. 2 3 4 5 आणि इकडे गेले की 3 2 1 0 कमी होत जाते. म्हणजे इकडे गेले काय होते? कमी. आणि इकडे गेले काय होते? वाढते. मग आता इथं काय असेल? पुढे गेले -5 असेल, -5 आणि इकडे काय -3. मग इकडे असलं की मोठं असतं आणि इकडे असलं की लहान असतं. आता -3 कुठं आहे? इकडे आहे. आणि -5 कुठं आहे? इकडे आहे. म्हणजे इकडे असलं की कमी आणि इकडे असलं की जास्त. तसं तुम्हाला मग काय विचारलं, -3 मोठं का -5 मोठं? मग मोठं कोण? कारण ते इकडे आहे ना. इकडं आणि तिकडं. आलं लक्षात? इकडे तिकडे कळलं पाहिजे तुम्हाला. हा मग ह्याच्या हे एवढं कळलं तर काय आवड नाही, ह्याच्यामध्ये काय आवड नसतं. मग आता इथे काय म्हणले? मग आता तुम्हाला मग असं विचारलं 330 ही कोटरीमधील आहेत का? मग कोटरीमधीलचा नियम काय? मोठ्यातून लहान वजा करणं. मोठा कोण आहे? -30 मोठा असेल का -330 मोठा असेल? -30 मधनं काय वजा करायचं आपल्याला? -330. किती होते? मायनस मायनस काय झालं? +330. सांगायचं उत्तर किती येईल? किती आलं? मग एक कोटरीमध्ये अँगल आहे का? कुठं आहे? 360च्या पाड्यात पाहिजे. 300 झालं इथं. 360च्या पट्टीमध्ये पाहिजे. एक तर 360 पाहिजे, 720 पाहिजे, परत 720 मध्ये आणि 360 तशा पट्टीमध्ये पाहिजे. तर ही कोटरीमध्ये अँगल होऊ शकत नाही. मग आता अजून एक तुम्हाला सांगतो बघा. लहान कोण? हे कोटरीमध्ये आहेत का नाहीत? मग आता ओळखायला काय करतो आपण? कशाची? मोठ्यातून लहान. हा करा मग वजाबाकी. -60 वजा 330 किती होईल? किती येईल? किती येते? मग आता ह्यांचं कॅल्क्युलेशन जर केलं तर ते 360च्या पट्टीत यायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल दुसरं कुठलं घेता येईल बघा आपल्याला. अँगल कोटरीमध्ये अँगल आहेत का नाहीत सांगा? यात मोठं कोण लहान कोण? लहान. यांची वजा बाईक करा. किती ते सांगा? मोठ्यातून लहान वजा करायचा आहे. 270 वजा वजा अधिक किती झालं? 270 अधिक 90 म्हणजे 360च्या पट्टीत उत्तर आलं. त्याला काय म्हणायचं मग? हा कोटरीमधील आहे. लक्षात? आता तुम्हाला इथे दिले बघा. हो कोटरीमधील अँगलचं काय भानगड बघा. कोटरीमधील म्हणजे काय? हवा सुरुवात हितनं झाली आणि शेवट ओबीला झालाय. इथे बघा सुरुवात इथनं झाली, शेवट कुठं झालाय? ओबीला. हे दोन्ही अँगल कसे आहेत? कोटरीमधील. हो सुरुवात इथं झाली, शेवट इथं झाला, सुरुवात इथं झाली, शेवट इथं झाला. ह्याला काय म्हणायचं? कोटरीमधील. बघा इथं सुरुवात इथं, शेवट इथं, सुरुवात इथं, शेवट इथं. किती वेळा फिरवतं काय देणे घेणं नाही. पण सुरुवात शेवट एका ठिकाणी पाहिजे. त्याला म्हणायचं कोटरीमधील अँगल. The directed angle having measure 30 and 390, 330 having the same initial arm ray OA and same terminal arm ray OB. Hence these angles are coterminal angle. ज्याची सुरुवात 30 ची सुरुवात, 390 ची सुरुवात, -330 ची सुरुवात ही एकाच अँगल पासून, एकाच टर्मिनल पासून झालेली आहे आणि शेवट सुद्धा एकाच टर्मिनल झाले. म्हणजे तिन्ही पण अँगल कसे आहेत? कोटरीमधील अँगल आहेत. मग तुम्हाला कसं काय? तर बघा तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघा. ह्या दोन्हीच्या बाजूला हे दोन अँगल कोटरीमधील आहेत का नाहीत सांगा? 30 आणि 390 हे कोटरीमधील आहेत का? काय करतो कोटरीमधील बघण्यासाठी आपण? मोठ्यातून लहान वजा करायचा. मोठा कोण आहे?
390. लहान कोण आहे 30. 390 वजा 30 किती झालं म्हणजे क्वाड्रॅन्गल आहे. दोन्ही पण कसे आहेत क्वाड्रॅन्गल. आता हे दोन्ही घेऊ, हे दोन्ही घ्या. हे क्वाड्रॅन्गल आहेत का नाही चेक करायचे. मोठा कोण आहे, लहान कोण आहे, हा मग यांची वजा एक करा. किती येईल 390 मधून आपल्याला वजा 330 करायचं आहे. ही वेगळा आणि ही वेगळा आहे. 390 मोठा आहे त्यातनं लहान वजा करायचा. करा वजा. 390 वजा अधिक होईल 330. करा वजा बाकी म्हणजे बेरीज. 390 मध्ये किती येईल, 0 ला 0, 9 किती येईल 7 आणि 20 येतं. हे किती झालं 720. किती आले 720. 720 360 दोन्ही 720 असतं म्हणजे 360च्या पट्टीमध्ये आला म्हणजे दोन्ही अँगल कसे आहेत कोटर्मिनल आहे. मला लक्षात कोटर्मिनल अँगलचा कन्सेप्ट म्हणजे मिस्टेक असतो तुम्हाला झालं. If the two directed angles are coterminal angle, then the difference between the measure of the two directed angles is the integral multiple of 360. कळलं का. 360च्या मल्टिपल मध्ये पाहिजे म्हणजे काय 390 वजा आहे आता कोण आहे 330 किती उत्तर आलं 720 म्हणजे काय झालं 360च्या पट्टीमध्ये. आत्ताच सोडलं होतं आपण. ह्याला काय म्हणायचं मोठ्यामधून लहान अँगल वजा केलं आणि त्यांची जर बेरीज किंवा वजाबाकी 360च्या टाइम्स मध्ये आली किंवा 360 आली त्याला काय म्हणायचं ते अँगल कोटर्मिनल आहे. तर त्यानंतर आहे मेजर ऑफ अँगल्स. काय शिकायचं आपल्याला मेजर ऑफ अँगल्स. गेला ना पुढचा पॉइंट गेला नाही. मेजर ऑफ अँगल त्याचे दोन टाईप आहेत. परत आपण जे आता इतके दिवस 10वी पर्यंत म्हणतोय 40 डिग्री अँगल केला 45 डिग्री अँगल केला. दोन सर्क्युलर सिस्टीम रेडियल अँगल सेक्साडेसिमल सिस्टीम किंवा डिग्री मेजर त्याला म्हणतो आपण. असे दोन टाईप त्याचे आहेत. तर हे तुम्हाला आतापर्यंत तुम्ही एवढा एकच बघितला डिग्री मेजर 40 डिग्री अँगल 45 डिग्री अँगल. हे ते किती आहे परत रेडियल मधलं पण तुम्हाला दोन टाईप आहेत. तर हे आपण बघणार आहे पण पुढील लेक्चरला बघूया. आपण या ठिकाणी आता थांबूया. धन्यवाद. थँक्यू. सगळ्यांना खूप शुभेच्छा.